एसटीच्या भाड्यामध्ये हंगामी वाढ करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे। त्यानुसार 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या 20 दिवसांच्या कालावधीसाठी ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार एसटी गाड्यांच्या भाड्यामध्ये 20%, निमाआराम, हिरकणी एसटीच्या भाड्यामध्ये 15%, साधी आणि रातराणीच्या भाड्यामध्ये 10% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। याआधी बुकिंग केलेल्या प्रवाशांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे। कुंभमेळा आणि गणेशोत्सवादरम्यान एसटीला झालेला 10 कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या भाडेवाढीवरून आता सरकार आणि विरोधक सामना रंगू लागलेला आहे। दिवाळीच्या तोंडावरच सरकारने आता ही पाकिटमारी केलेली असं माझं मत आहे। म्हणजे काही महिन्यापूर्वी, मग सव्वा महिन्यापूर्वी पेट्रोलला विक्री करामध्ये जी दर वाढ झाली, तर स्वतःच्याच सामन्यातून शिवसेनेनं या सरकारची पाकिटमारी सुरू म्हणून उल्लेख केला होता। आता या भाडेवाढ करताना परिवहन मंत्र्यांनी कोणाची पाकिटमारी केलेली आता खरं त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। विखे पाटील आता विरोधी पक्षनेते आहेत हे सांगण्याकरता त्यांना करावं लागतं, कळलं की नाही। त्यामुळे त्यांच्या पक्षातही माहीत नाही ते विरोधी पक्षाचं काम आहे ते त्यांनी करावं, कळलं की नाही। मग मी 50 आणि 40 रुपयाला भाडेवाढ म्हणत नाही, 500। मग राधाकृष्ण विखे पाटीलनी मोर्चा घेऊन पुण्याला उभं राहावं, खाजगी बसवाल्यांना वटणीवर आणावं आणि त्यांना आहे त्या भाड्यात न्यायला सांगावं, ही भाडेवाढ ताबडतोब मागे घेईन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।